मीरा रोड येथील मुक्तिधाम परिसरातील दुरवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली। मुक्तिधामासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी मुक्तिधामाची पाहणी करताना अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी कूलर बसवण्यात आला असला तरी त्याला नळच नसल्याने नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचं त्यांनी सांगितले। तसेच स्मशानभूमीच्या परिसरात सर्वत्र घाण साचलेली असून स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला। नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या निधीचा वापर नेमका होतो कुठे? मुक्तिधामासारख्या ठिकाणी देखील स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर महानगरपालिका प्रशासनाचे काम काय, असा सवाल मनसेने उपस्थित केला। यावेळी संदीप राणे यांनी स्थानिक नगरसेवकांसह कामकाजावरही टीका करत नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। मुक्तिधामातील समस्या तातडीने सोडवून परिसराची स्वच्छता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली। दरम्यान या संपूर्ण दुरवस्थेबाबत महानगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास मनसे आपल्या शैलीत आंदोलन छेडेल असा इशाराही संदीप राणे यांनी दिलाय। त्यामुळे आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष महाराष्ट्र मनसेना मीरा भाईंदर। आपण आता मीरा रोडच्या स्मशानभूमीमध्ये आहोत। लक्षात घ्या, या ठिकाणी माणसं जेव्हा मृत्युमुखी होतात त्या ठिकाणी येतात या ठिकाणी, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्रमंडळी सगळे येतात। त्यांना हातपाय धुवासाठी तर सोय आहे, बरोबर, काय प्रॉब्लेम नाही। पण या ठिकाणी थंड पाण्याचं कूलर या ठिकाणी ती बघत असाल, या ठिकाणी कूलर आहे। कूलरला नळ आहे का? बघा, इथे कोल्ड आणि इथे हॉट। लक्षात घ्या, काही ठिकाणा नाही कसलाच। या ठिकाणी बघा किती घाण आहे, बघा। याच ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी कचऱ्याची कोंडी आहे, बघा। या ठिकाणी कचरा कोंडी आहे, बघा। म्हणजे काय चाललंय, त्याच्या बाजूला झाडू ठेवलेले, म्हणजे कुणाचाच ताळमेळ नाही या ठिकाणी। मीरा भाईंदरचे महानगरपालिकेचे आयुक्त हे लोकांना, आयुक्तांना फसवण्याचे अधिकारी, लक्षात घ्या। त्यामुळे मी मुकणेनं आता फोन करून सांगितलेलं आहे, ह्याच्यावर जर ताबडतोब कारवाई नाही झाली, ह्याचा बंदोबस्त तुम्ही नाही केलात तर तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी तुमच्या ऑफिसमध्ये टेबलावर येऊन बसील। लक्षात घ्या, टेबलावर येऊन। आता तुमची ना हे नालागिरी भरपूर झाली आता, लक्षात घ्या। माजलेले अधिकारी आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणचे कमिशनर असतील, खांबी साहेब असतील, ते खांबी साहेबांना मग मला विनंती आहे की तुमच्या हाताखाली जे माणसं आहेत ना, हे माजले आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे। स्वतः तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा इथे काय चाललंय। लोकांची या ठिकाणी विटं होते, लक्षात घ्या। त्यामुळे जर या ठिकाणी याचं जर 24 तासामध्ये 48 तासामध्ये जर काम नाही झालं तर मुकण्याच्या टेबलावर येऊन बसेल। कारण मुकण्याला मी 1 महिन्यापूर्वी पण त्याचा व्हिडिओ पाठवलेला, आणि आज पण मी या ठिकाणी आलेलो, आज पण त्याला व्हिडिओ पाठवलेला। त्यामुळे त्यांनी सतर्क राहावं। सोमवार किंवा मंगळवार तुमच्या टेबलावर येऊन बसणार, लक्षात घ्या। जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टेबलावर आणणार नाही, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांना पण मला विनंती आहे की असे अधिकारी, माजलेले अधिकारी आहेत, यांचा ताबडतोब बंदच करावा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।